मुंबईच्या पवईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या माथेबिरूमुळे खळबळ. रोहित आर्यचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू. सरकारनं कंत्राटाचे पैसे बुडवल्याचा आर्यचा आरोप. जून 2026 पर्यंत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणार. बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं आश्वासन. कर्जमाफीसाठी सरकारकडून उच्चाधिकार समितीचीही नेमणूक. महामार्ग रोखणं, शेतकरी नेत्यांसह आंदोलकांना भोवलं. बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेकडो आंदोलकांवर गुन्हे. नागपूर पोलिसांची कारवाई. हवामहालसाठी बच्चू कडूंनी गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्या. प्रतिस्पर्धी आमदार प्रवीण तायडेंचा आरोप. कडूंनी उभारलेल्या हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करा, अशीही मागणी. रुपाली ठोंबरेंनी गुंड पाठवून मारहाण केली. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या माधवी खंडाळकर या महिलेचा गंभीर आरोप. रुपाली ठोंबरेंनी मात्र आरोप फेटाळले. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार अखेर रद्द. धर्मादाय आयुक्तांकडून स्वतःचाच निर्णय मागे. व्यवहारापोटी बिल्डरनं दिलेले 230 कोटी परत मिळवण्यासाठी कोर्टात जावं लागेल. सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज एकता दिन सोहळा. पंतप्रधान मोदींकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीवर पुष्प अर्पण तर देशभरात एकता दौडचं आयोजन. महिला विश्वचषकात भारतीय संघानं इतिहास घडवला. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं पराभव. रविवारी दक्षिण आफ्रिकेची अंतिम लढत. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील परिस्थिती मुसळधार पावसानंतर आणखी बिकट. वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळील परिसरात पाणी साचलं. परिसरात भीतीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.